रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले विटे पाव धरियेले विटे पाव धरियेले अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता नये व्यंग निवडिता नये व्यंग निवडिता तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता ते ते हरी भोगिता ते ते हरी भोगिता सगुण निर्गुणाचा ठाव सगुण निर्गुणाचा ठाव सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेली विटे पाव धरियेली विटे पाव धरियेली विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेली अवघे साखरेचे अंग नय व्यंग निवडिता सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेली तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले विठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलाम बुधाभम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमसानुग्रला धलो पावन झालो चराचिरी जयांची केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरियेले प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्त्वाचा उत्कृष्ट चारचरणाचा आणि उपदेशा प्रकरणातील अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला असून माझा विठोबा या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार यांच्या कुशल अशा नेतृत्वाने मार्गदर्शनाने स्तुत्याशा हा प्रकारचा उपक्रम संपन्न होतोय आणि त्याच माध्यमातून परम आदरणीय परमस्नेही केशवजी महाराज भुजाडे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे विठला 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 आपण जर विचार केला तर प्रकरणाचा जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये हा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे तुकोबरा बोलतात अरे बाबांनो
तुम्ही जसं जसं त्याचं ध्यान करावं त्याप्रमाणे तो कृपाळू भगवान परमात्मा त्या भक्तासाठी तसं स्वरूप धारण करतो आणि तसा तो नावारूपाला येतो. आला नावारूपा तुका म्हणी झाला सोपा, किंवा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्तासाठी तो परमात्मा तशा तशा प्रकारचं स्वरूप धारण करतो. अशा प्रकारचा उपदेश आहे. उपदेश कोणी करावा तर संत महात्म्यांनीच करावा. संत महात्मे उपदेश करत असतात. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशालागी पात्र झाला. उपदेशालागी पात्र झाला. संत महात्मे उपदेशाची योग्यता, उपदेशाचा अधिकार त्यांच्या ठिकाणी असतो म्हणून ते उपदेश करत असतात. पण उपदेश कोणाला करतात तर जगाला करतात. का करतात? अति जलद गतीने अधोगतीला जाणाऱ्या या समाजाकडे, जगाकडे पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या ठिकाणी अंतकरणाची तळमळ त्यांना गप्प राहू देईना. का? येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. शोधून आले संत हिताहित जगाचे, जे हिताहित देखती हानी कवना घेपती पुसोनिया शिनहरती देती सुख. समाजाने त्रास दिला हे करत असताना ज्ञानोबारायला मधीकोरी भेटू दिली नाही. मंबाजीबुवांनी तुकाराम महाराजांना मंबाजीबुवांनी काट्याच्या काठीनं मारलं, परंतु तरीसुद्धा आपलं जे साध्य, आपण ज्या कामासाठी इथे आलो, येथे उपकारासाठी आले, घरजा वैकुंठी. प्रत्येक समाजामध्ये लागलेली कीड आहे. समकालीन समाज साधूची निंदा करतो आणि ते गेल्यानंतर त्याचे पुतळे उभारतो. ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये मधुकरी भेटू दिली नाही, पण आपण जर आता गेलो तर दह्याच्या, दुधाच्या आणि तुपाच्या चरव्याची चरव्या ज्ञानोबाराच्या समाधीवर ओतल्या जातात. प्रत्येक समाजात लागलेली कीड आहे. ये वही समाज है येसु ख्रिस्तो को फांस पर लटका दिया, वही समाज है महावीर के कानों में खिले ठोक दिए, वही समाज है भगवान बुद्ध के पीछे राक्षसी लोगों को दौड़ाया गया, वही समाज है चैतन्य के पीछे पत्थर फेंक दिए गए, वही समाज है मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा, ये वही समाज है. महाराष्ट्र संत तुकाराम जी और ज्ञानेश्वर जी को गालियां मिली. विठाला 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 विठाला. मग संत महात्मे जरी समाजाने त्रास दिला तरी जगाला सन्मार्गाने लावण्याचं काम त्यांनी आपलं सोडलं नाही. उलट ज्यांनी त्रास दिला, जे खळाची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रती वाढो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी. म्हणून संत महात्मे हे उपदेश समाजाला करत असतात. उपदेशाचा अधिकार त्यांना असतो. अधिकार तैसा करू उपदेश, सायवो जे त्यास तेची देऊ. अधिकार तैसा करू उपदेश. संत महात्मे उपदेश करतात आजच्या अभंगातून. काय उपदेश करतात? प्रथम चरणामध्ये सांगतात तुकोबाराय, जाने जाने जैसे घ्यावे, जाने जाने जैसे घ्यावे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे, कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव, ठाव सगुण निर्गुणाचा ठाव. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे. ज्याने ज्याने जैसे घ्यावे किंवा द्यावे. घ्यावे म्हणजे काय तर नामस्मरण घ्यावे, चिंतन करावे. कारण चिंतन केल्यानंतर, नाम घेतल्यानंतर तो भगवान परमात्मा लगेच भक्तांच्या समोर हजर होत असतो. नाम घेता तो जवळी बहु भला कानोबळी, किंवा तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा, तैसाची मी खरा तुम्हा लागी, किंवा जैसा केला तैसा होय धावी सोय धरुनी. भक्तांनी जसं चिंतन केलं, ध्यान केलं, त्याप्रमाणे भगवान परमात्मा स्वरूप धारण करत असतो. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. वसुदेव देवकीच्या मनात आलं, तपश्चर्या झाली, आमचा पुत्र झाला पाहिजे. भगवान परमात्मा त्यांचा पुत्र म्हणून जन्माला आला. अर्जुनासाठी तो सुभद्र झाला काम्यक वनामध्ये. द्रौपदीसाठी तर त्यांनी वस्त्र अवतारच धारण केला. कनवाळू कृपाळू दिना लागी मोही. भगवान द्रौपदीने जेव्हा धावा केला त्यावेळेस कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला.
त्यावेळेस द्रौपदीसाठी तो धावून आला आणि वस्त्र अवतारच त्यांनी धारण केला. नेसती लुगडी स्वय झाला. त्याचप्रमाणे एकदा भगवान परमात्मा रडत असताना यशोदामाईने सांगितलं, राधे, रस्त्याने जात होता राधामय्या, परमात्म्याला घेऊन जा ग. घरी नेलं. राधे राधे घेई श्याम सुंदरा, नेई आता झड करी आपुलिया मंदिरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. म्हटले कृष्णा, अरे तू फार छोटा आहे, जरा मोठा हो. जैसा केला तैसा हो भगवान. पुन्हा मोठे म्हणजे लगेच मोठे झाले. पण जेव्हा दारावर राधेच्या पतीने थाप मारली, दार उघड, त्यावेळेस म्हटले अरे बाबा लहान हो. पुन्हा तो भक्तांच्या इच्छेपोटी तो लहान होतो. जैसा केला तैसा होय. बरं का, तो लहानही होतो मोठाही होतो. प्रल्हादासाठी सुद्धा खांबामध्ये त्यांनी अवतार धारण केला. हा केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी आईशी कृपावंते कोण, माझे विठाई वाचून. शंडानी अमरकया ऋषींकडे विद्याभ्यास करण्यासाठी जेव्हा ठेवलं, परंतु प्रल्हादाने दुपारच्या सुट्टीमध्ये सगळे विद्यार्थी एकत्र करावे आणि झाडाखाली बसवावे. अरे हे काही शिकता रे. मग ज्याने आपल्याला हे सुंदर क्या खूप सुरत अल्लाने तुझं बनवा सुंदर देह दिला, देवे दिला दे भजना गो मोठा, त्याचं चिंतन करा तू हे नाम तारण सभी काज धारण धरू उसका धारण निवारण करेगा न था दूध वा को दिया दूध को खबर है खुदा को सबर हो मरेगा जिने पेट दीना वो आपे भरेगा. त्यांनी तुझी काही नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी त्याचं भजन करा चिंतन करा. आणि जेव्हा घरी आला आणि पित्याने विचारलं, पिता क्रोधे पुषे बाळा काय शिकला ती सांगी. येरू म्हणे नारायण या वाचून मी काही नेनी, मी दुसरं काहीच. येरू म्हणे नारायण या वाचून मी काही नेनी. त्यावेळेस राग आला. वैऱ्याचं नाव घेतो म्हणून भागवतामध्ये असं वर्णन केलेलं आहे. अनेक अनेक अशा प्रकारचे प्रयोग केले, 11-12 प्रयोग केले. पण देवरा खेतया मारील कोण. म्हणजे तात्पर्य लक्षात घ्या की प्रल्हादा हिरण्यकश्यपूने विचारलं, अरे तुझा परमात्मा कुठं आहे. म्हणे सगळीकडे आहे. भक्तासाठी तो कुठेही येतो, कोणत्याही स्वरूपामध्ये स्वरूप धारण करतो. खांबामधून नृसिंह रूपामध्ये भगवान परमात्मा. स्तंभे नारायण प्रगटले खांबावरील आत मारिली दुर्जनी. म्हणजे हाके सरशिवडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंते कोण, माझे विठाई वाचून. आपण जर विचार केला भागवतामध्ये या अभंगाचं पहिलं चरण आणि भागवतातला हा श्लोक जर आपण ऐकला तर पहिलं चरण या ठिकाणी संगती जुळल्या जाते, संपुष्टात येते. ज्यावेळेस कंसाने अक्रूराच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मथुरेमध्ये घेऊन गेले, भले भले राक्षस भगवंताला मारण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारे समोर आणलेले आहे. चानूर मुष्टिदादिक असे जे राक्षस होते, त्यावेळेस सगळे नावं ठेवायला लागले. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने भावे जाईसा तैसा हरी एक, कोणासाठी तो कसा कसा झाला, कोणासाठी त्यांनी कोणतं स्वरूप धारण केलं, याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का. पहिलवानासाठी तो पहिलवान झाला, राजासाठी तो सार्वभौम राजा झाला, स्त्रियासाठी मूर्तिमंत मदनाचा पुतळा झाला, गोपाळांसाठी बालमित्र झाला, पित्याला आपला बालकासारखा दिसू लागला, संतांना शास्ता दिसू लागला, शासन करणारा, योग्यांना तात्विक दृष्टीने सर्वत्र भरलेला आहे असा दिसला, काळाला काळ दिसला, मृत्यूला मृत्यू दिसला, सर्वासाठी तो वेगवेगळ्या स्वरूपाचा होतो. याचं वर्णन तुकाराम महाराजांनी या चरणात केलेलं आहे. पहा, ज्याने ज्याने जैसी घ्यावी तैशी व्हावी कृपाळे, म्हणजे हरिच्यादाचा हरिदाई दिशा, भाव जैसा भावे जैसा तैसा हरी एक. आपण जर हा श्लोक ऐकला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मल्ला नाम मश निर्णूर नाम नरवरस श्रीमान स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शुशु मृत्युर्भोज पतिर्विरार विदुषा तत्वं परमयोगिनाम वृष्णीनाम परदेवती विदितो रंगम गतसाग्रजा. म्हणजे कोणासाठी कसा कसा स्वरूप त्यांनी धारण केलं, कोणासाठी कसा तो दिसला, याविषयीचं वर्णन केलेलं आहे. ज्याने ज्याने जैसे घ्यावी तैसे व्हावी कृपाळी, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेली. रामकृष्ण हरी. श्री पंढरीनाथ
दिलेला आहे, तरी माझ्या अल्पशा पदीप्रमाणे मी तुकोबारायांच्या या अभंगातील दुसऱ्या चरणाचा अर्थ तुमच्यासमोर ठेवणार आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर एक विचार मांडतात. भगवान पांडुरंग परमात्मा जरी विजेवर उभा आहे, दिसायला सगुण रूपाने अशा प्रकारे दिसतो, पण परमात्मा पांडुरंग नुसताच सगुण आहे असा म्हणता येत नाही. परमात्मा पांडुरंग सगुण आणि निर्गुण उभय स्वरूप आहे. विठ्ठल म्हणतात सगुण निर्गुणाचा पाव धरी या दुसऱ्या चरणाचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या दुसऱ्या चरणावर सर्वात महत्वाची छोटीशी एक अशा प्रकारची शंका आहे. ती शंका अशी की परमात्मा पांडुरंग सगुण आहे आणि जो सगुण आहे त्याला निर्गुण कसं काय म्हणता येईल? या ठिकाणी म्हणतात सगुण निर्गुणाचा ठाव, म्हणजे सगुणाकडे पाहायचं आणि त्याला निर्गुण म्हणायचं असं जमतं का? निर्गुणाची कल्पना करायची आणि त्याला सगुण म्हणायचं हे चालत नाही. कारण सगुण आणि निर्गुण काही भक्तांनी अशा प्रकारे एके ठिकाणी काही वर्णन आलेल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. काही भक्त मंडळी असे म्हणतात की पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी ज्याला सगुण असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी मायेचे गुण घ्यायचे नाही असं काही वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगुणाच्या ठिकाणी मायेचे गुण नाही आहे असं काही लोकांचं, काही भक्तांचं अशा प्रकारे म्हणणं आहे. त्याचे ते स्वतःचे अशा प्रकारचे गुण आहेत, ते मायेचे गुण म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि सगुण तुच्छ आहे असं आपण लेखतो, पण हे या ठिकाणी योग्य नाही. परमात्मा पांडुरंग सगुण निर्गुण उभय स्वरूप अशा प्रकारचा आहे आणि हेच सत्य आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात परमात्मा पांडुरंग सगुण निर्गुण उभय स्वरूप आहे हे दाखवण्याकरता देवानी आपले दोनही चरण विटेवर समान रूपाने ठेवलेले आहे. अर्थातच पांडुरंग परमात्मा जसा निर्गुण आहे तसाच सगुणही आहे, जसा सगुण आहे तसाच निर्गुणही अशा प्रकारचा आहे. सगुणामध्ये निर्गुणामध्ये कुठल्याच प्रकारचा आपल्याला भेद करता येत नाही. संतांनी सगुणामध्ये निर्गुणामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद केलेला नाही. रामायणामध्ये अशा प्रकारे सगुणामध्ये निर्गुणामध्ये भेद हा आजचाच लोक मानतात असं मांडण्याचं काहीच नाही. काळामध्ये सगुणाच्या विषयी आणि निर्गुणाच्या विषयी फार मोठा वाद झाला होता. माऊलीच्या समोर काही मंडळी आलेली आहे, जमा झालेली, अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांना विचारताना पांडुरंग परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे तुम्ही सांगा. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी लोकांनी विचारलेला हा जो प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर आपल्या एका अभंगाच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवलेलं आहे. परमात्मा पांडुरंग सगुण निर्गुण उभय स्वरूप आहे असं ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात. बापरमाने गुरु सगुण रूप विटेवरी दामिनी तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे सगुण अर्थातच एक पांडुरंग परमात्मा हा सगुण निर्गुण उभय स्वरूप अशा प्रकारचा आहे. याच्यामध्ये भेद मांडण्याचं काहीच कारण नाही. शंकराचार्यांच्या समोर अशा प्रकारे त्यांच्या काळामध्ये एक वाद असाच उपस्थित झाला होता. काही लोकांनी शंकराचार्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा निर्गुण आहे असं वर्णन त्यांनी त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून ज्यावेळेस समोर ठेवलं, शंकराचार्य म्हणतात भूपेश्वंतरिया अर्थातच जो तिलक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आज सर्व भूतेश्वंतरियामी त्यांच्या अंतःकरणामध्ये राहणारा ज्ञान स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा असं ज्या परमात्म्याचं वर्णन श्रुतीने केलेलं आहे तो परमात्मा म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. शंकराचार्यांच्या समोर काही लोक आले आणि त्यांनी आपल्या अंतःकरणातील मनातील काही वक्तव्य या ठिकाणी सांगितलेले आहे. ते शंकराचार्यांना भूक लागलेली आहे की महाराज तुम्ही भगवान श्रीकृष्णाला निर्गुण ब्रह्म अशा प्रकारे म्हणता,
भगवान श्रीकृष्ण निर्गुण ब्रह्म कसं असू शकेल? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराज, आमच्या मनामध्ये काही विकल्प आहेत, ते विकल्प ठेवत असताना ते लोक या ठिकाणी बोलतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विषयी आम्ही त्याला निर्गुण ब्रह्म मानायला तयार नाही, कारण निर्गुण ब्रह्म्याचं जे श्रुतीने वर्णन केलेलं ते वर्णन या कृष्णाच्या ठिकाणी बसत नाही. निर्गुण ब्रह्म्याचं वर्णन श्रुतीने केलेलं ते कसं आहे? निर्गुण ब्रह्म ते निर्गुण आहे, दिसत नाही, ते व्यापक आहे आणि त्याच्या ठिकाणी राग रोष अशा प्रकारचे विषय राहत नाही, अशा प्रकारचे दोष राहत नाही. आणि हे सर्वच्या सर्व गोष्टी या चारही विकल्पाचा जर विचार केला तर हे चारही विकल्प भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी बराबर फिटोफिट बसतात. श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्म नाही असं आम्हाला वाटतं. शंकराचार्य या ठिकाणी बोलतात तुम्हाला भगवान कृष्ण परमात्मा निर्गुण ब्रह्म वाटत नाही. काय विकल्प आहे ते लोक या ठिकाणी सांगू लागले की भगवान कृष्ण परमात्मा एक देशाभिवासश्च प्रथम भवेत् परमात्मा प्राकृतवत राग रोष युतः. ज्याच्या ठिकाणी सगुणता आहे, जो दिसतो, जो एक देशाभिवासश्च आहे आणि ज्याच्या ठिकाणी राग रोष अशा प्रकारचा आहे, तो कृष्ण परमात्मा खरंच निर्गुण ब्रह्म ठरू शकेल का? महाराज त्यांनी पहिला विकल्प मांडला की भगवान कृष्ण परमात्मा सगुण आहे. वास्तविक ब्रह्माचं वर्णन करत असताना श्रुतीने निर्गुण म्हणून केलेला आहे. दुसरा विकल्प त्यांनी मांडला की कृष्ण डोळ्याने दिसतो, दृश्यतत्व म्हणून. वास्तविक भगवान ब्रह्माचं परब्रह्माचं वर्णन करत असताना श्रुतीने असं केलेलं आहे की ते डोळ्याने दिसत नाही, अदृश्यम अप्रत्यक्षम अशा प्रकारे निर्गुण ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. कसे बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या तुला रंग नाही, रूप नाही, गती वर्णाच्या असं निर्गुण ब्रह्माचं अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. तर निर्गुण ब्रह्माचं केलेलं वर्णन असं निर्गुण ब्रह्माचं अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी म्हटला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा एकदेशी आहे, व्यापक आहे. त्या लोकांनी चौथा विकल्प अशा प्रकारे मांडला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी आम्हाला प्रेमही दिसते आणि रोषही दिसतो. या चारही प्रश्नांची उत्तर जगद्गुरु शंकराचार्य या ठिकाणी देतात. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा जरी दिसायला तुम्हाला या ठिकाणी सगुण रूपाने दिसत असेल तरी त्यांची मुलगा नाही का? परमात्मा जरी दिसायला सगुण आहे तरी पण तसा नाही, गोपिका निर्गुण आहे. गोपिकांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारे गोपिकांची दिसे सगुण हा स्वरूप सुंदर. आता हात उघडायला फोन आणि 2 वेळेस याचा खंड पडला. आता कसं करावं? मोडलं ते डबल केस सुरू आहे ना. भगवान हा दिसायला दिसतो सगुण, पण याचा जर वास्तव विचार केला तर तो जरा व्यापून अशा प्रकारे उरलेला आहे, भरून उरलेला आहे. दुसरा विचार पहा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुसरा विचार भागवतामध्ये अशा प्रकारे मांडलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये दामोदर लीला जर आपण पाहिली तर या दामोदर लीलेमध्ये यशोदा मैया भगवान श्रीकृष्णाला बांधण्याचा प्रयत्न करते. तिने अनेक दाव्या देवाला बांधण्याचा प्रयत्न केला, अनेक दाव्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला, पण देवाची मूठभर कमर यशोदा मैयाला बांधता आली नाही. याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसायला सगुण दिसत असेल तरी पण या लीलेच्या माध्यमातून देवाला सांगायचं आहे की यशोदा मैया मी असा जसा दिसतो तसा नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निर्गुण आहे असं आपल्याला या ठिकाणी
नाही. दुसरा विकल्प लोकांनी मांडला होता की भगवान कृष्णाच्या ठिकाणी दृश्य तनुता आहे, भगवान श्रीकृष्ण दृश्य तनु आहे म्हणजे तो दिसतो आणि निर्गुण ब्रह्म दिसत नाही. हेही आपल्याला या ठिकाणी योग्य आहे असं म्हणता येत नाही. कारण शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा रासलीला करतो आणि रासलीला करत असताना गोपिकांच्या मधात राहूनही भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिकांना दिसले नाही. गोपिकांना भगवंताला विनंती करावी लागली. गोपिका भगवंताला गोपिका गीताच्या माध्यमातून विनंती करतात, दावी रूप माझ गोपिका म्हणा ठेवले चरणावरी माता, असं स्वतःने भगवंताला विनंती केलेली आहे. जर भगवान श्रीकृष्णाला आपण दृश्य तनु म्हटलं, तो डोळ्याला दिसतो असं तर आपण म्हटलं आणि तो ब्रह्म नाही असं जर म्हटलं तर ही गोष्ट या ठिकाणी योग्य ठरणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर दिसायला दिसत असला आपल्याला आणि तो तसा नाही, जर तो तसा असला तर त्याला दावी रूप माझ गोपिका म्हणा ठेवले चरणावरी माता असं म्हणण्याची वेळ आली असते. गोपिकांनी गोपीगीताच्या माध्यमातून नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रकट केला. अर्थातच गोपिकांच्या मध्ये राहूनही कृष्ण परमात्मा गोपिकांना दृष्टीगोचर झाला का बघा. तिसरा विकल्प लोकांनी या ठिकाणी मांडला होता की भगवान श्रीकृष्णाला एकदेशी असं म्हटलेलं आहे. कृष्ण परमात्मा एकदेशीच आहे असं आपल्याला या ठिकाणी निश्चित म्हणता येणार नाही. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा 16,108 राण्यांचा पती असताना त्यांना असं एकदा वाटलं की भगवान श्रीकृष्णाची एखादी पत्नी आपल्याला मिळावी, म्हणून कृष्ण परमात्म्याने देवर्षी नारदांना सांगितलं की महाराज ज्या घरी मी नसेल, ज्या पत्नीच्या घरी मी नसेल ती पत्नी माझी नाही असं समजा आणि तुम्ही करू शकता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 16,108 राण्यांच्या घरी देवर्षी नारद पाहतात तर प्रत्येक राणीच्या घरी भगवान श्रीकृष्णाचं देवर्षी नारदांना दर्शन झालं. अर्थातच भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक राणीच्या घरी दिसला. याच्यावरून आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एक देशाधिवासस्य असं म्हणता येत नाही. आपण जेथे तेथे 16 सहस्रा घरी असं वर्णन केलेलं आहे. कृष्ण परमात्मा व्यापक आहे म्हणून त्याला एक देशाधिवासस्य असं म्हणणं योग्य करत आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा राग रोष युक्त आहे. म्हणजे कृष्णाच्या ठिकाणी काही लोकांच्या विषयी प्रेम आहे तर काही लोकांच्या विषयी क्रोध आहे. असं जर आपण या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत विचारात घेतलं तर ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत योग्य ठरत नाही. मला एवढं सांगा, सर्वसामान्य माणसाला ज्या व्यक्तीच्या विषयी क्रोध येतो त्या व्यक्तीचं स्वप्नातही चांगलं झालं पाहिजे असं त्याला निश्चितच वाटत नाही. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याला रागाला क्रोधानं मारतो, त्याचा संहार करतो, त्याही व्यक्तीला त्याही दैत्याला भगवान कृष्ण परमात्मा जर स्वतःच्या निष्णामाला पाठवत असेल, लेभे गतिं धातृचितां प्रपुण्यं कौमादयालुं शरणं भजे वर्णन आलेलं आहे. भगवान कृष्ण परमात्मा जरी क्रोध करून एखाद्याचा वध करत असेल, मारत असेल, एखाद्या दैत्याचा संहार करत असेल तरीही त्या दैत्याला आपलं परमधाम अर्थातच मोक्ष प्रदान करतो. श्रीकृष्ण कोणी जास्ती मारे परब्रह्म साक्षात्कारी म्हणजे जी गती भक्ताला भगवान कृष्ण परमात्मा देतो तीच गती दैत्यांना जर देत असेल तर परमात्म्याच्या ठिकाणी दैत्यांच्या विषयी क्रोध आहे आणि भक्तांच्या विषयी प्रेम आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही. कारण दैत्यांना मारल्याच्या नंतर जो होणारा परिणाम आहे तो मुक्तीचाच आहे. भक्तांना जवळ करतो, दैत्यांना दूर करतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. कारण दोघांनाही एकाच ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा पाठवत असल्या कारणाने भगवान कृष्ण परमात्मा आहे हे नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्वांच्या ठिकाणी सोम आहे. हे परमात्म्याच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे वर्णन केलेलं आहे त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष ब्रह्म आहे. शंकराचार्यांनी लोकांनी मांडलेल्या विकल्पाचं सुंदर अशा प्रकारे निरसन केलं. त्यावेळेला लोकांना भगवान शंकराचार्य या ठिकाणी म्हणतात की बघा, भगवान कृष्ण परमात्मा प्रत्यक्ष ब्रह्म आहे, ब्रह्म्याशिवाय दुसरी वस्तू नाही. तोच कृष्ण परमात्मा विधीवरून उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा हा प्रत्यक्ष ब्रह्म आहे. अर्थातच पांडुरंग परमात्मा सगुण निर्गुण उभय स्वरूप असल्या कारणाने रामकृष्ण हरी. अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले. प्रस्तुत चरणामध्ये
जगद्गुरु तुकाराम महाराज. सगुण निर्गुणाचा ठाव हा विटेवरी आहे हे प्रत्यक्ष प्रमाण देतात, प्रत्यक्ष माहिती सांगतात आणि याला सिद्ध करण्यासाठी साखरेचं उपमान देतात. सगुण निर्गुणाचा ठाव हे उपमेय आहे, तर दोन्ही साखरेचे अंग आहेत ते दोन्ही गोड आहेत हे उपमान आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याची, बाप रखमा देवर खून बांधली केसी. तो अनंत रूपात अनंत वेशामध्ये बघितल्या गेल्या. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, तो अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये बघितल्या गेला. ज्याने ज्या पद्धतीने भजन केलं, ज्याने ज्या भावाने भजन केलं, त्या भावामध्ये भगवान परमात्मा प्रकट झाला. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाय. गुरुवर्य बाळकृष्णजी महाराज यांनी सुंदर पद्धतीने विश्लेषण केलं. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. भगवान परमात्मा हा सगुण आहे आणि निर्गुणी आहे. आता निर्गुणाची जर आपण व्याख्या वाचली ऐकली तर संत कबीरदासजी महाराज म्हणतात, रूप नाही रंग नाही नाही बरण छाया, निर्विकार निर्गुण तूची रघुराया. ज्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही, अशी व्याख्या निर्गुणाची. मग विटेवरचा पांडुरंग परमात्मा निर्गुण कसा काय, तर याचं सुंदर विश्लेषण गुरुवर्य जिल्हारेजी महाराज यांनी केलं. संतांचे सुद्धा अनेक प्रमाण आहेत की विठोबाला निर्गुण म्हटलेलं आहे. एक प्रमाण मी सांगतो. संत नामदेव महाराज म्हणतात, निर्विकल्प निर्विकारू निशून्य निराधारू निर्गुण अपरंपारू चिदानंद सावय, दोन्ही कर ठेवून कटी प्रसन्न दृष्टी पाहत असे. संत नामदेवराय वर्णन करतात की बाबा विटेवरचा पांडुरंग सगुण दिसत असला तरी निर्गुण आहे. बर, संताचा प्रमाण आहे यावरती काही बोलायचं नाही. विटेवरचा पांडुरंग निर्गुण आहे. बरं, सगुण आहे का? अरे बाबा सगुण आहे ना. सगुणालाही नामदेव महाराज प्रमाण देतात. योगियाचे ब्रह्मशून्य व्योमाकार आमुचे साकार विटेवरी. बस, म्हणजे सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण आणि निर्गुण दोन्हीचा ठाव कुठे? विटेवरती आहे. आता समाजामध्ये अनेक विचारांचे लोक असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे माणसं असतात. पहिला प्रकार हा असा असतो, आपण अंगी जय आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सै दीपाचे. बस स्वतःचं कल्याण करायचं नाही, पण दुसऱ्याचं नुकसान मात्र करून जायचं. स्वतःही भगवान परमात्म्याला म्हणायचं नाही, त्याची भक्ती करायची नाही. उलट भेद करत राहायचा, सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, आणि त्यांच्यामध्ये अंतर पाडत स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. बस. दुसरा एक वर्ग असतो. तो वर्ग कसा असतो महाराज? तैसे म्हणे काय, बलतया दुःख देत जाय स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. हा मात्र स्वतःचं भलं करण्याच्या प्रयत्नात असतो, मात्र दुसऱ्यांना काही उपदेश करत नाही. स्वतःपुरतीच त्याची भक्ती असते. परंतु संतांचं तसं नसतं. संत तिसऱ्या प्रकारात मोडतात. का फेडीत पापता पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तुकाराम महाराज या तिसऱ्या प्रकारातले. त्यांना कल्पना आहे की सगुण आणि निर्गुण हे दोन्ही गोड आहेत, दोन्ही गोड आहेत. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला कळली, ही गोष्ट दुसऱ्यांनाही सांगावी म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. हे दोन्ही सगुण आणि निर्गुण दोन्ही परब्रह्म एकाच ठिकाणी विटेवरती उभे आहेत आणि त्याच्यामध्ये भेद करू नको. सगुण कोणता, निर्गुण कोणता, आणि त्यांच्या तो कुठल्या वेदांना सुद्धा कळला नाही. वेद अनंत बोलला अर्थ इतकाची साधला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. म्हणून तो कोणाला समजलेला नाहीये. त्या कारणाने त्याच्या भेदात पडू नको. अनेकांच्या शंका असतात की बाबा सगुण काय, निर्गुण काय, कसं काय. तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की बाबा या भानगडीत पडायचं नाही.
अवघे साखरेचे अंग, सगुण काय निर्गुण काय, साखर कशी खाल्ली तरी गोड वाटणार, अगदी त्याचप्रमाणे अवघे साखरेचे अंग नाही व्यंग निवडता, त्याच्यात व्यंग निवडू नको. याला संत एकनाथ महाराज एकनाथी भागवतातील पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन करतात की जैसे साखरेची हा कणिका गोडीये भिन्न नव्हती देखा, तैसे निरूपण ये रसाय सुखा ब्रह्मरेसे देखा रसवृत्ती. म्हणून सगुण निर्गुण यांच्यामध्ये भेद करू नको. अवघे साखरेचे अंग दोन्ही गोड आहेत, बस भगवंताला शरण जायचं, त्याचं भजन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. हरे सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तुका मने जे जे करी ते हरी भोगिता. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणांनी सांगतात तुका मने जे जे करी ते हरी भोगिता. महाराज म्हणतात जीव जे जे कर्म करत असेल तेच भगवंत भोगीत असतो, अथवा जे जे जीव सेवन करीत असेल तेच भगवंत सेवन करीत असतो. तुका म्हणे जे जे करी, कारण करणारा ही परमेश्वरच आहे आणि भोगणारा सुद्धा परमेश्वरच आहे. कारण वेदांताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जगाच्या पाठीवर फक्त न फक्त एकटं ब्रह्मच आहे. ब्रह्म यांनी देव आहे, तोच व्यापक आहे. ज्ञानोबा सुंदर प्रमाण घेऊन जातात, अथवा आपल्याला संत वाङ्मयामध्ये असे बरेच प्रमाण भेटते. कारण की एकटा भगवंतच भरून उरलेला आहे, व्यापक आहे. का पगडारू देखे अनेरा देखे तो बस वहिनी घेरा. कारण भगवंत व्यापक आहे, व्यापक असल्या कारणास्तव सर्व जीवामध्ये तोच वास्तव्य करतो. ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करून जातात. तैसा मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा या रामू, ते भ्रांता शिकामू विषयावरी. अर्जुनाला सांगतो भगवान सांगतो की अर्जुना मीच सर्वांमध्ये वास्तव्य करणार आहे, मी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. नोहे नोहे अर्जुना जगाच्या पाठीवर जे काही होत असेल ते माझ्याच आज्ञेने होत असतो. कारण माझ्या आज्ञेशिवाय जगाच्या पाठीवर झाडाचं पान सुद्धा हलत नाही. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहमता मग कुठे. किंवा ज्ञानोबरायांचे आपल्याला अनेक प्रमाण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी सुंदर वर्णन करून दिलेलं आहे. आपल्याला असे अनेक प्रमाणानं सिद्ध करता येईल. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता मीची. अर्जुनाला सांगतो भगवान सांगतो की अर्जुना वेद जरी बोलत असेल तरी माझ्या आज्ञेने बोलत असतो. सूर्य उगवत असेल तो माझ्या आज्ञेने. आपल्याला पुन्हाही प्रमाण घेता येईल. पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्व्या भूते वहावी आज्ञा माझी. अर्जुनाला सांगतो भगवान सांगतो अर्जुना समुद्र आपली मर्यादा सोडून सीमा ओलांडत नाही. पृथ्वी एवढ्या जगाचा एवढ्या जीवांचा भार सहन करतो का माझी आज्ञा आहे म्हणून. एक अर्थ झाला. कारण करणाराही देवच आणि भोगणाराही देवच. कारण कर्म करणाराही देवच, कारण त्याच्याच आज्ञेशिव, कारण भगवंताच्या आज्ञेशिवाय जगाच्या पाठीवर झाडाचं पानं सुद्धा हलत नाही. एक अर्थ. दुसरा अर्थ असाही घेता येईल. अभंगाच्या पहिल्या चरणाचा जर आपण विचार केला तर ज्याने जैसे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपावे. तर महाराज सांगते वेळी सांगतात जशी ज्याची इच्छा असेल तसा देव होत असतो. मग ज्याची जशी इच्छा असेल, जे जशी इच्छा असेल तसा भगवंत होत असतो. एक इच्छा अथवा एक अर्थ आपल्याला असा घेता येईल, जे जीव सेवन करत असतो तेच भगवंतही सेवन करीत असतो. अथवा एक अर्थ आपल्याला पुन्हा असाही घेता येईल की ज्या पद्धतीने
जीव कर्म करत असेल किंवा काही सेवन करत असेल तेच भगवंत सेवन करीत असतो. कारण भागवतामध्ये किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा जर आपण विचार केला तर एका अभंगामध्ये महाराज सुंदर वर्णन करून जातात. गौरियाचे ताक पिरे कोण पोरी चांगली. महाराज म्हणतात जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण देतात की गोकुळातील गवळ्यांची मुलं काय भगवंतासाठी ताक आणायची. त्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलेलं जाते की एकाच्या घरी ताक केलं एका गोकुळाच्या इथे आणि त्याने ते ताक प्याल्यानंतर शेवटल्या एका घोटामध्ये त्याने ते ताक आपल्या मुखामध्ये घेतल्यानंतर तेही पिणार. तेवढ्यात त्याला देवाची आठवण आली. त्याने विचार केला एवढं सुंदर ताक झालं, एवढं गोड ताक झालं, पण म्हणजे मी माझ्या मित्राला कृष्णाला भगवंताला दिले नाही. म्हणून त्याने विचार केला एवढं ताक मी त्याला देणार. तेच तोंडात ताक पकडलं, देवाकडे आला. देवाला त्यांनी सांगितलं पण तोंडात ताक असल्यामुळे बोलता येत नव्हतं. म्हणून त्याने देवाला जमिनीवर पाडलं आणि आपल्या तोंडात असलेली ताकाची गुडुली त्याच्यामध्ये भगवंताच्या मुखामध्ये त्याने टाकली. हे करता आपल्याला असं घेता येईल तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता. म्हणजे देवानी त्याच्या उष्ट ताक सुद्धा त्याने प्राशन केलं. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर प्रमाणात देतात. गवळी याचे ताक पिरे कोण पोरे चांगली. हे करता असंही घेता येईल. हे करता असंही घेता येईल जे जीव सेवन करीत असतो तोच भगवंत सेवन करीत असतो. तो दिसत नसला तरी कारण सर्वांच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे. ज्ञानेश्वरी सुंदर लिहून जातात तैसा मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा या रामू की भ्रांता कामू विषयावरी. कारण भगवान हृदयामध्ये विराजमान असतो. कुणी म्हणाल हृदयामध्ये भगवान कसा विराजमान असेल यासाठी काही दृष्टांत पुरावा त्यासाठी आपल्याला अनेक पुरावे देता येईल. त्यासाठी भागवतामध्ये सुंदर प्रसंग येतो. एकेकाळी एक वेळेस भगवंताच्या पत्न्यांनी राधा राणीला गरम दूध प्यायला दिलं. राधेला बोलावलं, बसवल्यानंतर राधेने विचारलं म्हणलं कशासाठी बोलावले. यांनी सांगितलं म्हणजे काही नाही कृष्णाने तुला बोलावलं, भगवंताचा निरोप होता म्हणून आम्ही तुला इथे बोलवून आणलं. राधेने विचारलं म्हणजे देव कुठं आहे. म्हणजे देव आहेत. म्हणजे बसा तोपर्यंत म्हणजे काय करा तुम्ही तुमच्यासाठी दूध आणते. दूध आणल्यानंतर ते दूध एवढं गरम होतं की त्या दुधाला स्पर्श सुद्धा केला तरी फोड येईल एवढं ते दूध गरम होतं. आणि ते राधेला प्यायला दिलं. राधेला सांगितलं म्हणजे राधे हे दूध कृष्णाने तुझ्यासाठी पाठवलं. तर राधाराणीने विचार केला म्हणजे कृष्णाने ज्या अर्थी दूध पाठवलं उचलल्यानंतर ते दूध आपल्या होटाला लावलं. जसं होटाला लावल्यानंतर राधाराणीने दूध प्यायला सुरुवात केली. राधाराणी दूध पेल्या. पाहिल्या अर्थाने एवढं गरम दूध होतं. त्रास राधाराणीला व्हायला पाहिजे होता. राधाराणीला काही त्रास न होता तो त्रास भगवंताला झाला. कशा प्रकारे. कारण ते दूध पेल्यानंतर भगवंताच्या पायाला फोड आल्यानंतर सायंकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस भगवान आराम करण्यासाठी गेले. त्यावेळेस रुक्मिणी माता भगवंताची चरण सेवा करण्यासाठी आल्या. त्यावेळेस परिणाम असा झाला देवाची चरण सेवा करते वेळी राधेला गरम दूध पाजल्यानंतर देवाच्या पायाला फोडा आले होते. रुक्मिणी माता चरण सेवा करत असताना त्यांना ते फोडं दिसले. रुक्मिणी मातेने सहज देवाला विचारलं म्हणजे तुमच्या पायाला कसे काय फोडं. त्यावेळेस देवानी सांगितलं म्हणले राधे. त्यावेळेस देवांनी रुक्मिणी मातेला सांगितलं म्हणले तुम्ही आज जे राधेला गरम दूध पाजलं ना त्या दुधाचा परिणाम हा की माझ्या पायाला फोडा. रुक्मिणीने विचारलं म्हणले देवाला दूध राधाराणी पेल्या आणि फोड तुमच्या पायाला कसे काय. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं म्हणले रुक्मिणी तुम्ही दूध जरी राधेला प्यायला दिलं असलं तरी मी राधाराणीच्या हृदयामध्ये विराजमान असतो. हे करता आपल्याला तोही घेता येईल. तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.